ठेवलेली आहे. केशव आणि त्याच्या पप्पांची जी बॅग आहे ना, त्यांच्या दोघांचे कपडे त्या बॅगेमध्ये ठेवलेले. आता ही बॅग आहे माझी आणि कृष्णाची, त्याच्यात आमच्या दोघांचे कपडे आणि ही बॅगी. त्याच्यानंतर ही सुंदर अशी साडी जी आपल्या इकडं मस्त कचोरी, इकडं ह्या पण कचोऱ्या होत आहे आणि इथं पण तळलं जात आहे मस्त मंद आचेवर, कमी गॅसवर. आणि इकडं कृष्णा करते. आधी इथं स्वयंपाक झालेला आहे, भाकरी, त्याच्यामुळे इग्नोर करा. हा बोला गाईज तुम्ही. मला पोलो खेळायला आज मस्त कचोरीचा बेत आहे, केशवची फरमाईश होती. आणि इकडं रगडा पण तयार आहे कचोरीसाठीचा. आणि इकडं हे इमलीचं हे बनवलेलं आहे मी खटाई. मग कृष्णा कसं वाटतंय कचोरी बनवून? एकदम मग बनवायपेक्षा ना खाय सगळ्या तूच बनवल्या ना? याला काय म्हणतं माहिती का? नाही, आय त्या बिड्यावर नागोबा. आता आली ती स्कूल मधून, ती शेवटची कचोरी म्हणे आण मम्मी मला करून बघू दे म्हणे. आणि लगेच म्हणते मी करून टाकल्या म्हणजे आता तुम्हाला भुका लागलेल्या राहतील, म्हटलं करू. तर मंडळी रेसिपी नंतर कधीतरी शेअर करेलच मी. हॅलो गाईज, इथं बी आलंय गाईज. डाळिंब आलेले मैत्रिणींनो, डाळिंब आलेले आपल्या इथं. आणि इथं वेग आलेला आहे गाईज. तिकडे आहे ना ते नाही दिसणार कोपऱ्यातलं. थांब मला मी दाखवतो. थांबा गाईज मी दाखवतो तुम्हाला. अरे मोबाईल ना पापा गाईज तो एक प्रमाणे लपलेला एकदम. आणि हे पापले आले, लिला किती मस्त फुलं आले. वाव, लिली काही हो ना, किती सुंदर फुलं आले. आता हा म्हणलं ही लिली बा, मला माहित नव्हतं लिली अशी दिसते. चला मग कपडे वगैरे चेंज करा. गाईज इथं ना 2-3 छोटे फ्लॉवर नको तुटून जाईन ते. झालंय आता कचोऱ्या. तर आज मी मस्त कचोरीचा बेत बनवलेला होता. आणि कचोरी पण तुम्ही बघा की मस्त टम्म फुगलेली आहे. हे पहा मस्त कुरकुरीत आणि किती टम्म फुगलेली आहे. जशी आपण मार्केटमध्ये ज्या भेलपुरीवाल्यांकडे खातो ना कचोरी, सेम तशीच बनलेली आहे. तर आता आपण याचावाला रगडा कचोरी पण बनवून घेऊ शकतो. आणि तुम्हाला वाटेल तर नुसती खटाई वगैरे टाकून बनवायचं तर तसं पण बनवून घेऊ शकतो. हे पहा इकडे मस्त मी रगडा पण बनवलेला आहे. आणि इकडे ही खटाई बनवली, म्हणजे कालचीच ती याचीवाली खटाई बनवलेली होती ना, तीच होती. अशी खटाई आपण बनवून ठेवली की ती 8-10 दिवस महिनाभर फ्रीजमध्ये छान राहते. तर चला आता मी मस्त कचोरी एक बनवून घेते. आता आपण टाकली त्याच्यावर मस्त अशी खटाई. वा वा वा, थोडी अजून खटाई टाकते. खटाई पण इतकी छान झालेली ना. त्याच्यात कांदा थोडासा, थोडीशी कोथिंबीर, त्याच्यानंतर थोडीशी शेव, वा, आणि थोडासा शेवटी चाट मसाला. मग रेसिपी काही शूट नाही केलेली, नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेल तुमच्यासोबत रेसिपी. एकदम भारी झालेली. आणि आज तुमच्यासोबत आहे ना मी माझं पार्सल ओपन करणार आहे. असं तर मला आहे ना हे खूप आधी मागवायला पाहिजे होतं, खूप जास्त गरज आहे मला याची. पण आता मी फायनली ते मागवलं ती गोष्ट. आणि ती माझ्यासाठी म्हटलं चला हळूहळू आपण आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू. तर काय आहे ते बघा तुम्ही. तर तुम्ही बघा की मी हा माईक घेतलेला आहे आणि बघू आता वापरून बघते आधी. आणि मला पण अजून माहिती नाही की तो कसा यूज होतो आणि कसा त्याचा इफेक्ट कसा राहतो आवाज वगैरेचा. आज नेमकं आहे त्या वेळेवर आमच्या मशीनने दगा देऊन दिला आणि मला सगळे कपडे मग आता घाईमध्ये घाई हाताने धुवायला लागत आहेत. हे ते मंगळसूत्र वाकडं वाकडं चाललंय.
आज मला थोडीशी घाई आहे, कारण आहे ना सगळी पॅकिंग वगैरे करायची आहे आणि अजून काय आणायचं ते आणायचं पण राहिलं आहे मार्केटमधून. आणि त्याच्यामुळे सगळं आवरून वगैरे आम्हाला निघण्यासाठीची तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी चालू आहे आता सगळी धावपळ. तर उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल की आम्ही कुठं जातो आहे. असं 2-3 दिवसासाठी आम्ही मस्त सुट्टी घेतलेली आहे. तर तुमच्यासोबत पण शेअर करेल तिथल्या गोष्टी, ज्या आम्ही कुठं जातो, कुठं थांबतो, तिथले हॉटेलचे वगैरे ॲड्रेस पण शेअर करेल तुमच्यासोबत. म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तिथं बुक करू शकता. कचोरी केली तेवढ्या वेळामध्ये माझा आला 10 लोकांचा स्वयंपाक झाला असता. आणि ते गॅसवटा वगैरे सगळं आवरायचं ते वेगळं, अजून ते सगळं क्लीन केलं छान. आणि चला तुम्हाला दाखवते आता आपलं काम कुठपर्यंत आलेलं आहे. असं आपले काकांचे पुरेपूर होऊन गेले. कालच्या व्हिडिओसाठी एका ताईंची कमेंट होती. तिथं त्या विचारत होत्या की तुमचा जो स्लॅब आहे तो कसा आहे असं म्हणून. तर तो स्लॅब नाही आहे ताई, आपण आहे ना आधी सांगाडा करून घेतला पूर्ण लोखंडाचा, असे ते अँगल वगैरे टाकून, आणि त्याच्यावर ते सिमेंट सीट आपण पूर्ण पॅक करून घेतो आहे ड्रिल मशीनने. आणि खर्च किती येईल आता ते तुम्हाला मी नंतर सांगेलच पूर्ण. तरी जवळजवळ फक्त तेवढ्या स्लॅबला किती खर्च आला असेल ते सांगते. तरी त्याला आहे ना, समजा ते सांगाडा लोखंडाचा तो धरून आणि ते सिमेंट शीट धरून असं जवळजवळ 1.5 लाखापर्यंत आपल्याला खर्च आलेला आहे. आपण ओपन करून घेतले. याच्यामध्ये आपल्याला काय आलेलं आहे हे पाहे, माईक आहे. थांब येत नाही क्लिअर. एकच सेकंदर. हां आला. हा माईक आलेला आहे आपला. तर आता आधीचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलेच आहेत, पण इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही आता बघा की माईकमध्ये आवाज तुम्हाला स्पष्ट येतो की कसा येतो. खूप प्रॉब्लेम यायचे मला, पण आता शेवटी मी मागवला, पण थोडा कमी रेंजचाच मागवला आहे. कारण आधी आपण डायरेक्ट एवढा माग कशाला घ्यायचा असं म्हणजे त्याचं चार्जर आलेलं आहे. चार्जर नाही म्हणजे हे अटॅच करण्यासाठीचं आहे आलेलं. आणि याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे ना, इथं चार्जर आलं आहे त्याचं. आपण हे पण ओपन करू. हे जर आपल्याला पुढचं चेंज करायचं असेल त्याच्यासाठीचं पण आहे. आणि हे त्याचं चार्जर आहे. हॅलो नमस्कार मंडळी.